11 तारापूर या दोन टीम मधली ही मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय, जिथनं प्रथम जी कालची मॅच आहे ती जयमान सावरुली आणि त्याच्या विपक्ष टीम अर्नाळा, ती 2-2 ओव्हरची मॅच होईल. पहिल्याच बॉलवरनं आक्रमण करताना चेंडूला पाठवलंय 4 धावांकरिता. दर्जेदार स्ट्रोक सुरुवात चौकारानं केली आहे. गोलंदाजी मार्कवरनं आपण गोलंदाज पाहतोय इन ऍक्शन सूरज खेनेला. त्याच्या पहिल्या बॉलवरनं चौकार खेचला जातोय. जिथं जर आपण पाहिलं तर शिवकृपा मित्रमंडळ गातेस व डीकेपी स्पोर्ट शिवकृपा पावणेपाडा शिवकृपा चषक 2025 हा महासंग्राम खऱ्या अर्थानं वाड्याचा वर्ल्ड कप आहे. आणि दुसराच बॉल पुन्हा एकदा मात्र स्ट्रॉंग अपील होतीये. फलंदाजाला परतावं लागेल पुढच्याच बॉलवर. विकेटचं पतंग बॅक टू डगआउट. परतावं लागेल फलंदाजाला. एकवीर सात्विक 11 तारापूर संघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरनं जरी चौकार आला असला तरी गोलंदाज सूरजनं मात्र पुढच्याच बॉलवर देखील विकेट मिळवून दिली आहे. ते आपला टीम करता SP भावाळे ब संघ आपण मैदानात पाहतोय. खूप चांगली मॅच आहे. जिथनं जर आपण पाहिलं तर सूरज गोलंदाजी ट्रॅकवरनं या ओव्हरमधनं 100 पॉवर प्ले षटक आपण पाहतो. नवीन जे बॅटर नवीन जेव्हा येतील तेव्हा थोडं धावत या. तुमचा देखील वॉर्मअप होईल. आजचा फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला या पंकजला आपण पाहतोय. बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल या ओव्हरमधनं. बॉल पडल्यानंतर थोडासा स्लोवर वन केला. आपल्या हातातली जादू मात्र दाखवताना गोलंदाजीतनं दोन धावा लेग बाईट स्वरूपानं मात्र येतात. या 2 धावसंख्या वधारतीय जाऊन पोहोचेल. या स्पर्धेच्या निमित्तानं सध्याच्या घडीला संपूर्ण भारतामध्ये क्रिकेट चे जे ड्रेस किट आहेत त्यामध्ये टॉप ची जी कंपनी आहे सावली क्रिएशन, या सावली क्रिएशनचे सर्व हरीश पालवी इथे येत आहेत. रतनबुवा स्मृती चषक ग्रामीणच्या 48 टीमचे जे आकर्षक जर्सी यावर्षी सावली क्रिएशन, मागच्या मला वाटतं काही वर्षांमध्ये सावली क्रिएशन सातत्यानं बनवते आणि यावर्षी ही ग्रामीणचे जे टी शर्ट आहेत ते सावली क्रिएशनच्या माध्यमातून बनवले गेलेत. ते हरीशजी पालवी इथे उपस्थित होत आहेत. हरीशजी पालवी, आपलं मनपूर्वक स्वागत. पुढचाच बॉल छावरनं आणखीन एक डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. चांगला बॉल छावरनं शांत ठेवले, बंदिस्त ठेवले. पहिल्या बॉलवरचा जो चौकार आला त्यानंतर मात्र पूर्णपणे बंदिस्त केलंय टीम. तारापूर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. पुढचाच बॉल सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं. चांगला बॉल दर्जेदार. आपल्या ठेवणीतला चेंडू जिथनं बाहेर काढलाय. आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. खूप चांगला षटक मात्र हाताळताना सूरजला आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जी स्कोर कार्डवर लागली आहे ती 6 धावा. एका विकेटच्या मोबदल्यात पहिल्या बॉलवरचा चौकार, तदनंतर मात्र विकेट मिळवत मात्र पुढच्याच बॉलवर 2 धावा जिथनं आल्या, तदनंतर मात्र सातत्यानं डॉट बॉलला 3 बॉल डॉट टाकल्यानंतर जी धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस 6. सेकंड ओव्हर करता 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. SP भावाळे ब आणि त्याच्या विपक्षात एकवीरा सात्विक तारापूर 11 हा संघ इन ऍक्शन दोन्ही एकमेकांच्या विपक्षात. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवरनं या सेकंड ओव्हर करता गोलंदाजी मार्कवरनं योगेश भालेकर गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल या ओव्हरमधनं. ओव्हर नंबर 2 हाताळण्याकरता. संख्या 6.
फर्स्ट राऊंड मधली आपण शेवटची मॅच जी पाहतोय सध्या या दोन टीम मधली. पहिलाच बॉल सुरुवात करताना पहिल्याच बॉलवर स्विच हिट खेळायचा होता, मात्र जितना डॉट बॉलची होती या उद्घोषणा विचार केला तर या टीम कडनं सातत्यानं डॉट बॉल मात्र हाताळले जात आहेत. आधीच्या ही ओव्हरमधनं 3 डॉट बॉल गेल्यानंतर याही ओव्हरमधनं जी सुरुवात केली आहे योगेशनं, त्यातनं पहिला बॉल जो निर्धाव स्वरूपानं हाताळला जातोय. कृणात मोकाशी या ठिकाणी उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. योगेश पालेरावचं हे षटक आहे, षटक नंबर 2 आपण पाहतोय सध्या मैदानात. गुरु मोकाशी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. योगेश पुढचा बॉल अगदी 9 ते 10 पावलांचा रनअप घेत, मात्र बॉल वाईट पंच दर्शवतायत. ऑफिशियल पंच प्रदीपजी भंडारी सर यांच्या माध्यमातून वाईट जो दर्शवला गेलाय, या वाईटनं धावसंख्या 1 न वाढती आहे, जी 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल या टीम तारापूर या टीमची. योगेश पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं शॉर्ट बॉल टाकलाय, त्या बॉलला लॉक केलाय, जिथनं पाठवलंय 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक. अतुलच्या बॅटमधनं जो षटकार आलाय, या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचती 13 धावा. योगेश पालेराव पुढचा बॉल पुन्हा एकदा अतुलच्या विपक्षात. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, मात्र या बॉलला पाठवलंय बन बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय चौकार. 4. पुढचाच बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं योगेशला आपण पाहतोय. योगेशवर मात्र सातत्यानं जे काही आक्रमण होत होतं, तदनंतर मात्र आता निर्धाव स्वरूपानं बॉल हाताळला. बॅकअपला कोणताही खेळाडू नव्हता, त्या कारणानं जी काही सिंगल रन होती तिचं डबल मध्ये कन्वर्ट केलंय. ह्या 2 धावसंख्या वाढतीये, जी जाऊन पोहोचेल धावसंख्या 19 या धावसंख्येवर. एक 22 स्वरूपाची ज्या धावसंख्या होती. टीम गणेशपुरी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनाविलंब लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम गणेशपुरी पुढचाच बॉल, च्यावरनं आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. पुढचाच बॉल ज्यावरनं मारलाय षटकार. 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक. चित्त योगेशच्या शेवटच्या बॉलवर देखील षटकार येत, मात्र जी धावसंख्या स्कोर कार्ड झपाट्यानं वाढतीये. 25 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्यात त्या टीम आई एकवीर सात्विक 11 तारापूर या टीमच्या. शेवटचा आणि हाणामारीचं षटक आहे या ओव्हर मधनं. 3 ओव्हरची मॅच यातनं आपण पाहतो. या गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 3 मधनं बॉलर नवनाथ मयूर पटेल, सरपंच साहेब भावेगर,
रणजितजी पाटील आणि हेमजी पाटील यांच्या माध्यमातून शिवकृपा चषक करिता खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि अर्नाळा टीम करता देखील शुभेच्छा आल्यात त्यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी या शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजी मार्क वरनं गोलंदाज नवनाथ च्यावरनं पहिला बॉल च्यावरनं सिंगल फक्त कन्वर्ट होतीये. या सिंगलचा विचार केला तर धावसंख्या 26 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. 5 बॉल शिल्लक असतील फर्स्ट राऊंडची. आपण शेवटची मॅच पाहतोय. SP भावाळे ब त्याच्या विपक्षात आई एकविरा सात्विक तारापूर 11 हा संघ मैदानात बॅटिंग करताना. पुढचाच बॉल शॉर्ट बॉल होता च्यावरनं तुविधा मनस्थितीनं हा फटका खेळताना च्यावरनं कोणत्याही प्रकारची मात्र धाव नसेल या बॉलवरनं देखील. धावसंख्या 26 या धावसंख्येवर स्थिरावलेल्या अवस्थेत असताना अजूनही मात्र 4 बॉल जे शिल्लक आहेत या ओव्हर मधनं. पुढचाच बॉल आपटून टाकलाय. त्या बॉलला पाठवलंय खूप दूरवर जिथनं 6 धावांकरता षटकार येतोय. जास्तीत जास्त धावा आहेत ना त्या टीम तारापूर टीमनं स्क्वेअर लेग किंवा मग फाईन लेग या क्षेत्रातनं जास्तीत जास्त या धावा मात्र घेतल्यात. मोठे फटके खेळत त्या क्षेत्रातनं आणि या धावा मात्र ज्या स्कोर कार्डवर लावल्यात त्या टीम तारापूर या टीमनं. 3 बॉलचा खेळ झालाय जिथनं जर धावसंख्या 32 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना SP भावाळे ब गोलंदाज नवनाथ बॉल क्रमांक 4 अतिरिक्त बाहेर जाणारा जो बॉल होता च्यावरनं लॉंग ऑफ पर्यंत येऊन योगेश आहे त्या ठिकाणी. योगेशने एक क्विक फेकी करत मात्र कदाचित धोका झाला असता. बॅटर सेफ झोन मध्ये पोहोचेल. धाव कंप्लीट होतील 2. यातून धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 34 धावा. जिथे खराब येणारा बॉल त्यावर षटकार देखील येतोय. चांगल्या बॉलवर सिंगल डबल देखील घेतली जाते. या धावा एका बाजूने सातत्याने येत आहेत त्या टीम तारापूर टीम करता. पुढचाच बॉल ज्यावरनं स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि सक्सेस देखील झालाय. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जो चेंडूची फेकी करेल. 2 धावा मात्र काय रोखू शकत नाहीये. या 2 धावसंख्या वधारती जाऊन पोहोचेल 36 धावा. या फर्स्ट इनिंग मधनं शेवटचा बॉल इथनं पुढे. तो पुढचा सामना असेल जो टीम अर्नाळा आणि त्याच्या विपक्ष टीम सावरोळी. कालची जी पेंडिंग मॅच आहे कुणाल आणि त्या मॅच मध्ये 2 ओव्हरची ती मॅच असेल या गोष्टीची नोंद ठेवा. आणि ही मॅच संपल्या लगेचच ज्याची फिल्डिंग येईल त्याने मैदानामध्ये जायचंय. शेवटचा बॉल मोठा फटका खेळायचा होता जिथनं क्षेत्ररक्षक नाहीये. मात्र जिथनं चेंडू पाठवलाय 4 धावांकरता या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती स्कोर कार्डवर 40 धावा या 3 षटकांच्या अखेरीस लागल्यात. त्या टीम आई एकविरा सात्विक 11 तारापूर या टीमच्या म्हणजे टीम SP भावाळे ब या टीमला येणारे बॉल असतील 18 आणि 18 बॉल मध्ये कराव्या लागतील धावा 41. नेक्स्ट मॅच जी टीम सावरोळी आणि त्याच्या विपक्षात टीम अर्नाळा जी कालच्या दिवसातली शेवटची मॅच आहे जी टॉप 6 मध्ये पोहोचण्याकरताची जी मॅच आहे. टीम सावरोळी टीमनं टॉस जिंकून निर्णय स्वीकारलाय की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. म्हणजे टीम अर्नाळाला प्रथम बॅटिंग करावी लागेल. टीम सावरोळी लगेच या मॅच नंतर तयार. धन्यवाद कुणाल. आपण मुख्य मंचावर आपल्यासोबत मान्यवर आहेत आणि त्यांचा सन्मान करतोय. आपल्यासोबत सावली क्रिएशन चे सर्व हरीश पालवी इथे उपस्थित आहेत. मी नेहमी म्हणतो ना की वाडा तालुक्याचं नाव 7 समुद्रापर्यंत नेण्यामागे हरीश पालवी यांचंही नाव आहे. कारण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे ड्रेस किट वापरले जातात त्यामध्ये पहिले जे वरच्या नामांकनामध्ये जी नावं आहेत त्यामध्ये सावली क्रिएशन हे नाव आदराने घेतलं जातं. त्याचे सर्व आहेत. अगदी छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष करणारं हे व्यक्तिमत्व हरीशजी पालवी यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण भिगा पष्टे यांना विनंती करतोय की हरीश पालवी यांचा सन्मान आणि सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करावा. हरीश जी पालवी जी आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या वतीने केला जातोय.
ज्याचा आपण स्वीकार करावा. याच सावली क्रिएशन कडनं हरेशजी पालवी यांच्या माध्यमातून गेले 6 दिवस जे आपण पाहतोय षटकार घेणाऱ्याकरता बाहेर जो षटकाराचा बॉल येईल जो झेल घेणाऱ्याकरता एक आकर्षक टी शर्ट देखील त्यांच्या माध्यमातून आहे. चला सर्व ज्या फर्स्ट राऊंडची टीम विजयी झाल्यात त्यांनी एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊन पोहोचायचा आहे. तत्पूर्वी चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम तारापूर चला लवकर. टीम तारापूर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि टीम एसपी भावाळे बी चला लवकर 2 बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. थोडी घाई करा कारण की जवळ 4 वाजलेत आणि 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे बॉल असतील 18 आणि 18 बॉल मध्ये या 41 धावा कशा पद्धतीने केल्या जातील. 2 बॅटर मैदानात न येत आहेत बॅटिंग करण्याकरता. यानंतरचे जे काही सर्व सामने होतील ते 2 षटकांचे असतील. सर्व कर्णधारांनी आणि टीमनी मात्र नोंद घ्यायची या गोष्टीची. यानंतरच्या ज्या काही मॅचेस होतील त्या 2 ओव्हरच्या असतील. सर्वांनी लक्षात असू द्यात. सर्व टीम कर्णधार लक्षात असू द्यात. तत्पूर्वी 2 बॅटर मैदानात आलेत. टीम गणेशपुरी माझा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल तर चला लवकर यायचंय. आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम गणेशपुरी संघाचे संघनायक आपण संपर्क साधायचा आहे लगेचच. आणि कॅप्टन यानंतरची जी मॅच आहे कालची जी बॅलन्स मॅच होती फक्त 2 ओव्हरची ती मॅच असेल ती आपण इथे खेळवणार आहोत. लगेचच टॉस करण्याकरता यायचे. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपण पाहतोय योगेश भालेकर जो त्याने दुसरं षटक हाताळलं. तो योगेश मात्र आता सध्या बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडवर असेल. नॉन स्ट्रायकर एंड कडनं बॅटर आपण पाहतोय सूरज केने जो बॅटिंग करण्याकरता इथनं सज्ज होईल. येणारे बॉल असतील 18 बॉल मध्ये 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरनं या ओव्हर मधनं धनंजयला आपण पाहतोय जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. चला लवकर थोडी घाई करा. या ओव्हर मधनं धनंजय जो सज्ज होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक आहे या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता 2 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. मोनिश मोकाशी यांनाही मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. मोनिशजी मोकाशी कोणसाई गावचं व्यक्तिमत्व आहे या आणि सन्मानानं व्यासपीठावर बसा. चला तर जाऊयात मॅच मधनं जिथनं धनंजय गोलंदाजी मार्क वरनं त्या ओव्हर मधनं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. .41 धावांचं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र 2 बॅटर मैदानातनं योगेश आणि सूरज ही जोडी ओपनिंग पेअर मैदानातनं. पहिला बॉल सुरुवात करताना पहिल्या बॉलवरनं आक्रमण केलं जातंय. चेंडूला पाठवलंय 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. जे कंपनीत बॉल गेलेत ते थोडं सहकार्य करा आणि लगेच बॉल मैदानात पाठवा. जे टीम फर्स्ट राऊंड मध्ये विन झाल्यात त्या कर्णधारांनी आमच्यापर्यंत येऊन पोहोचा. या ठिकाणी लॉट्स पाडले जात आहेत. पहिल्या बॉलवरनं षटकार खेचत मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. बॅटर आपण पाहतो योगेश. धनंजयच्या पहिल्या बॉलवरनं षटकार खेचलाय. जर आपण पाहिलं तर उकऱ्या हाताचा धनंजय पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉल नंबर 2 पुन्हा एकदा मात्र आता स्विच इट खेचला जातोय. चेंडूला पाठवलंय पण बाउन्स
सीमारेषा पार येतोय चौकार 4. बॉलवरनं आक्रमण करताना मात्र धावसंख्या जी स्कोर कार्डवर लागली आहे 10 धावा. 41 पाठलाग करताना आता ही धावसंख्या मात्र सहज जी केली जाईल असं वाटू लागलंय. मात्र क्रिकेट आहे, तत्पूर्वी धनंजय कमबॅक करावा लागेल. इथनं जर आपण पाहिलं मॅचमधनं मॅच बनवायची असेल तर कमबॅक करणं हे खूप गरजेचं आहे. पुढचाच बॉल च्यावरनं आणखीन एक मात्र येतोय चौकार 4. जातोय. धावसंख्या 14 लागली आहे स्कोर कार्डवर. 3 बॉलचा विचार केला तर पहिल्या बॉलवरनं षटकार, सलगचे 2 चौकार. मात्र इथनं चौकार हॅट्रिक होईल का? बॅटर आपण पाहतो योगेश भालेराव. धनंजय पुढचाच बॉल पुन्हा घेऊन छावरनं आता चांगला बॉल. छावरनं सिंगल, फक्त जी स्ट्राईक रोटेट केली जाते एकच धाव कंप्लीट होईल. या एकनं धावसंख्या 15 ची लागली आहे स्कोर कार्डवर. टीम SP भावाळे बी या टीमची 15 धावा स्कोर कार्डवर असताना 41चा पाठलाग करतोय टावकुऱ्याने. उजव्या हाताचा बॅटर मैदानात आपण पाहतोय थोडी डोकेदुखी आहे. चला जाऊयात मॅच मधनं, जिथनं पुढचाच बॉल च्यावरनं आता आक्रमण केलं जात आहे. चेंडूला पाठवलाय, स्विचिटचा पटका, येतोय षटकार. 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. ज्या प्रेक्षकांनी झेल घेतलाय त्यांनी टी शर्ट घेण्याकरता यायचंय. सावली क्रिएशनचे प्रोप्रायटर हरेशजी पालवी साहेब यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट या ठिकाणी लॉट्स पाडले जात आहेत. या ठिकाणी लॉट्स पाडले जात आहेत. पुढचाच बॉल पुन्हा एकदा वन्स मोर, चेंडूला पाठवलाय षटकार. 6. सेकंड राऊंडचा पहिला सामना टीम गणेशपुरी आणि त्याच्या विपक्ष टीम DKP शिवकृपा सातपाटी या दोन टीम मधली मॅच असेल. सेकंड राऊंडचा सेकंड सामना जो आपल्या भेटीला येईल टीम विजयी संघ, जे आता सध्या मॅच चालू आहे त्यातनं विजयी संघ आणि त्याच्या विपक्ष टीम भादवड आणि टीम गोरसई या टीमला मात्र बाय असेल. T6 गोरसई बी या टीमला मात्र बाय असेल. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत व त्यांच्या प्रेक्षकांनी झेल पकडला आपल्याला लगेच मुख्य मंचावर यायचे. तसेच साईनाथजी पष्टे देखील उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. जिथनं जर आपण पाहिलं 2 सलगचे षटकार, पहिल्या बॉलवरनं षटकार, तदनंतर 2 सलगचे चौकार. सावली क्रिएशन चे सर्व हरीश पालवी इथे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टी शर्ट इथे आपण पारितोषिक म्हणून देणार आहोत. सावली क्रिएशनच्या वतीनं जो टी शर्ट आपल्याला इथे स्पॉन्सर केला गेलाय आणि त्या भाग्यवान प्रेक्षकाला आपण सावली क्रिएशनची ही आकर्षक जर्सी इथे हरीजी पालवी यांच्या शुभ हस्ते वितरित करतोय. धावसंख्या 28 झाली आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. तत्पूर्वी सेकंड ओव्हर मधला पहिला बॉल, जिथनं जर पाहिलं तर खूप कमी वेगानं मात्र हा चेंडू हाताळणी केली आहे, जिथनं डॉट ची उद्घोषणा होतीये. पहिल्या बॉलवरनं सिंगल आली, त्यानंतर मात्र पुढचाच बॉल जो निर्धाव स्वरूपानं डॉट स्वरूपानं मात्र हाताळला जातोय. बॉल क्रमांक 3 या ओव्हर मधनं गोलंदाज अक्षय. फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातनं फटका खेळायचा होता, मात्र आणखीन एक बॅक टू बॅक 2 सलगचे डॉट बॉल. एक स्पर्धा आपल्या भेटीला येते, ती खासदार चषक 2025 1 ते 4 मार्च या कालावधीमध्ये जी स्पर्धा असेल. प्रथम पारितोषिक
1,01,111 रुपये. द्वितीय पारितोषिक असेल 51,000, तृतीय पारितोषिक असेल 22,000, चतुर्थ पारितोषिक असेल या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 15,555 आणि या ठिकाण असेल या स्पर्धेचं हायटेक मैदान किरवली. या ठिकाणी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर व वाडा तालुका व आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून ती स्पर्धा असेल. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त टीमनी सहभाग घ्या. याकरता संपर्क तर आपण पाहिलं तर रणजित पाटील असतील, गणेशजी पाटील असतील, अमितजी शिंदू आणि जयजी पाटील यांच्याकडे तुम्ही संपर्क करून आपली एंट्री फिक्स देखील करू शकतात. मॅन ऑफ द सिरीज करता जी सायकल देखील आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून 1 ते 4 मार्च या कालावधीमध्ये जी स्पर्धा असेल. खासदार चषक 2025 वाड्याच्या हायटेक मैदानावरती स्पर्धा असेल. तत्पूर्वी या मैदानात जर आपण पाहिलं पहिल्या बॉलवरनं जो काही सिंगल आले त्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल, त्यानंतरचा एक सिंगल आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतो. म्हणजे या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल आहे. खूप चांगल्या षटक मात्र अक्षयने हाताळलाय. फक्त आणि फक्त 2 धावा त्यानं अक्षयने खर्ची केल्यात. म्हणजे पहिल्या ओव्हरला ज्या काही 27 धावा आल्या तर नंतर मात्र फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची करत ती धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 29. इथनं म्हणावं लागेल की या ओव्हर मधनं कमबॅक झालाय. मात्र येणारे आता इथनं पुढे बॉल असतील 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 12 धावा. 6 बॉल 12. टीम सावरोली आणि त्याच्या विपक्षात टीम अर्नाळा जी कालच्या दिवसातली शेवटची मॅच आहे, जी मॅच या मॅच नंतर खेळवली जाईल. येणारे बॉल 6 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. टीम सावरोली टीमनं मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. म्हणजे बॅटिंग करावी लागेल ती टीम अर्नाळा या टीमला. तत्पूर्वी 6 बॉल 12 धावा थांबवण्याकरता पहिला बॉल घेऊन येतोय. आपण सिंगल कन्वर्ट होतीये. एका विकेटच्या देखील शोधात आहे. खऱ्या अर्थानं इथनं जर विचार केला तर येणारे 5 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. दुसरं षटक जे मात्र अक्षयनं हाताळलं 2 धावा 2 धावा ज्यानं खर्ची केल्या आणि मॅच मध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिला तो या टीमला. मात्र येणारे पुढे 5 बॉल 5 चेंडूंमध्ये 11 धावा या इथनं थांबवल्या जातील का? बॅटिंग मार्कवर आपण पाहतो योगेश भालेराव जो बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल त्याच्या बॅटमध्ये. तर आतापर्यंत विचार केला तर 2 चौकार 1 षटकार त्याच्याही बॅटमधनं आलाय. तो योगेश सध्या स्ट्रायकर एंडवर आहे बॅटिंग करण्याकरता. गोलंदाजी मार्कवरनं अतुल या ओव्हरमधनं चेंडू क्रमांक 2 पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता मात्र ज्यावरनं स्वतःच्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडूला फील्ड करेल. एकच धाव कंप्लीट होतीये. इथनं एका बॉलचा विचार केला तर कमबॅक करण्याच्या दिशेने आपण पाहतोय. सो टीम क्षेत्ररक्षण करतोय सध्या मैदानातनं. टीम तारापूर आई एकविरा सात्विक 11 तारापूर या नावानं आज मात्र मैदानातनं उतरलाय तो टीम तारापूर. तिथनं येणारे बॉल आता 4 असतील. 4 बॉल मध्ये धावा करायच्या असतील त्या टोटल 10. पुढचाच बॉल आपटून टाकलाय. त्या बॉलला दिली आहे पनिशमेंट. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग वरनं 6 धावांकरता दर्जेदार षटकार. ज्या प्रेक्षकांनी झेल घेतलाय तो प्रेक्षक लगेच झेल पकडलाय. वाडा चे माजी अध्यक्ष मिथुन नाईक यांनी झेल पकडलाय. मिथुन नाईक आपल्यालाही टी शर्ट पारितोषिक असेल. खऱ्या अर्थानं कमबॅक झालाय तो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. SP भावाळे B हा संघ. इथनं येणार समीकरण येणारे 3 बॉल आणि 4 धावांची जी गरज आहे. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता खराब थ्रो. ज्या एंडला फेकी जायला हवी होती ना त्या एंडला गेली नाहीये आणि मग तिथनं या 2 धावा या वेगानं कंप्लीट केल्या. तिथनं जर विकेट गेली असती तर कमबॅक झाला असता का? आता समीकरण बनलं. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 2 ची मॅच बनली आहे. मॅच रंगतदार आहे. इथनं जर डॉट झाला तर शेवटच्या बॉलवर 2 धावा येतील. इथनं जर एखादा विकेट गेला तर शेवटच्या बॉलला मजा येईल. एक विकेट की इथनं एखादा षटकार किंवा चौकार खेचत या मॅचला याच बॉलवरनं फिनिश केलं जाईल. येणारे 2 बॉल 2 धावांची गरज आहे.
बॉलर सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवरनं अतुलला आपण पाहतोय. पुढचाच बॉल. सावध खेळ करत मात्र सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो नाही. थांब करता करता मात्र थांबवलंय आणि मॅच मात्र नक्कीच शेवटच्या बॉलवर येऊन पोहोचली आहे. मिलिंदजी बागुल साहेब सुद्धा उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. त्यांनाही मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. या स्पर्धेकरता सहस्पॉन्सर ची स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून आणि विशेष सहकार्य मिलिंदजी बागुल साहेब इथे उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. तत्पूर्वी 1 बॉल आणि 1 ची मॅच आली आहे. मॅच रंगतदार आहे. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर जिथनं धनंजयनं ज्या काही अतिरिक्तच्या 27 धावा दिल्या तदनंतर मात्र जी कमालीची बॉलिंग केली ना ती अक्षयनं मात्र फक्त 2 धावा त्यानं दिल्या आणि तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं मॅचचा कमबॅक झाला होता. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 12चं जे काही समीकरण बनलंय शेवटच्या 1 बॉलवर 1चं मॅच हे समीकरण येऊन ठेपलंय. या बॉलवर काय होईल? कोणता संघ विजयी होईल? कोणता संघ सेकंड राऊंड मध्ये जाऊन पोहोचेल? हेच पाहावं लागेल. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. टीम तारापूर का टीम SP पावाले ब हा संघ. दोन्ही टीम जर आपण पाहिला बॉलर देखील थोडासा प्रेशराइज आहे. 1 बॉल 1 बऱ्याचशा वेळा आपण पाहिलंय की 1 बॉल 1 ही धाव होत नसते. 1 बॉल 6 धावा जेव्हा जेव्हा पाहिजे असतात ना तेव्हा गोल्डन षटकार बऱ्याचशा वेळा आपण बघितलाय. मात्र 1 बॉल 1 ही मॅच बहुधा कठीण जाते. तत्पूर्वी पुढचाच बॉल. जो काही अतिरिक्त टर्न झाला आणि तिथनं मॅचला फिनिश केलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय चौकार आणि या चौकारानं विजयी संपादन केलाय. तर टीम SP बावळे ब या टीमनं